एक धोकादायक मिशन जिथून परत येणं जवळजवळ अशक्य आहे. प्रत्येक पावलावर धोका, फसवणूक आणि अनिश्चितता. नमस्कार, मी सुनीता. आज आपण ऐकणार आहात एक जबरदस्त ॲडव्हेंचरने भरलेला क्लासिक चित्रपट, सोल्जर ऑफ फॉर्च्यून. या चित्रपटाचे दिग्दर्शन एडवर्ड दमित्रिक यांनी केले आहे. ही कथा आहे जेन होयटची, जिचा नवरा परक्या देशात अडकलेला आहे. त्याला वाचवण्यासाठी ती पोहोचते हाँगकाँगमध्ये, एक असं ठिकाण जिथे प्रत्येक वळणावर धोका आहे. इथे तिची भेट होते हँक लीशी, एक प्रभावशाली स्मगलर जो पैशासाठी काही करतो. सुरुवातीला तो जेनला मदत करायला नकार देतो, पण जेनचा निर्धार आणि धैर्य त्याला हा धोका पत्करायला भाग पाडतो. आता सुरू होतो एक धोकादायक प्रवास. सीमा, बंदरे आणि अंधाऱ्या गल्लीबोळांतून प्रत्येक पावलावर फसवणूक, प्रत्येक वळणावर मृत्यूचा धोका. पण तरीही जेन थांबत नाही, कारण तिच्यासाठी हा फक्त प्रवास नाही, तो तिच्या प्रेमाची परीक्षा आहे. हँक ली, जो सुरुवातीला फक्त पैशासाठी काम करत होता, या प्रवासात हळूहळू बदलू लागतो. तो आता फक्त पैशासाठी लढत नाही, तर जेनसाठी उभा राहतो. दोघांमध्ये तयार होतं एक वेगळंच नातं, विश्वासाचं आणि न बोललेल्या भावनांचं. पण त्याचं एकच उद्दिष्ट आहे, जेनच्या पतीला जिवंत परत आणणं. जशी ते लक्ष्याच्या जवळ पोचतात, तशी परिस्थिती आणखी धोकादायक बनते, कारण आता शत्रू अधिक ताकदवान आहे आणि वेळ खूप कमी आहे. शेवटी ते त्या ठिकाणी पोचतात जिथे जेनचा पती कैद आहे, आणि इथे सुरू होतो एक अंतिम जबरदस्त संघर्ष. गोळ्या, पाठलाग आणि जीवावर बेतलेले निर्णय. धोका आता आपल्या सर्वोच्च टप्प्यावर आहे, कारण काही प्रवास फक्त शेवट गाठण्यासाठी नसतात, ते आपल्याला बदलण्यासाठी असतात. या प्रवासात हँक आणि जेन दोघंही कायमचे बदलून जातात, आणि या सगळ्यात त्यांच्यात निर्माण होते एक वेगळीच भावना. पण प्रश्न असा आहे, हे मिशन पूर्ण झाल्यावर ते त्यांच्या भावना मान्य करतील का? एडवर्ड दमित्रिक यांनी कथा साध्या पण नेमक्या पद्धतीने मांडत पात्रांमधील भावनिक ताण प्रभावीपणे उभा केला आहे. ॲक्शन आणि ड्रामा यामध्ये उत्तम संतुलन राखत हँक लीला फक्त ॲक्शन हिरो न दाखवता आतून बदलणारा माणूस म्हणून सादर केला आहे. चित्रपटाचं शूटिंग हाँगकाँगमध्ये झाल्यामुळे वास्तविक लोकेशन्स, गर्दीचे रस्ते, बंदरे आणि सीमेजवळील भाग यामुळे कथेतील तणाव अधिक जिवंत आणि वास्तववादी वाटतो. क्लार्क गॅबल यांनी हँक लीची भूमिका प्रभावीपणे साकारली आहे. हँक ली हा हाँगकाँगमधील प्रभावशाली स्मगलर असून बेकायदेशीर व्यवहारात गुंतलेला असला तरी संकटाच्या वेळी धैर्याने मदत करणार आहे. जेन होयट तिच्या पतीची सुटका करण्यासाठी त्याची मदत मागते. सुरुवातीला हँक या धोकादायक कामासाठी तयार नसतो, पण जेनच्या धैर्याने प्रभावित होऊन तो मदतीचा निर्णय घेतो. ग्लेबल यांनी रिलेक्टंट हिरो, बाहेरून कठोर पण आतून सज्जन माणूस ही भूमिका अत्यंत सहज आणि प्रभावीपणे साकारली, ज्यामुळे चित्रपट अधिक रंजक आणि परिणामकारक बनतो. तुम्हाला हा चित्रपट कसा वाटला? जेनने कोणता निर्णय घ्यायला हवा होता? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच क्लासिक चित्रपटांच्या कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.